नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुळस्कर. मित्रांनो, कामाच्या निमित्ताने मी रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, त्यामुळे सातत्याने मला व्हिडिओ बनवता येत नाही आहे, त्याबद्दल एकदा क्षमस्व. पण बातम्या ऐकतोय मी, न्यूज ऐकतोय. आता या बातम्या ऐकताना पश्चिम बंगालच्या बातम्या भरपूर येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये जे सत्ता परिवर्तन झालं आहे, ममता बॅनर्जी यांचं सरकार उठवून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे. शुभेंदू अधिकारी तिथे आता मुख्यमंत्री बनले. पण गेल्या 15 वर्षात जे ममता बॅनर्जींनी कहर उठवला होता त्या राज्यामध्ये, पश्चिम बंगालमध्ये, त्याची प्रचिती आता येते. त्याचं आता प्रत्यंतर येते ते कोणाला? ममता बॅनर्जीला. आणि त्यांचे भाचे काय पुतणे कोण आहेत ते अभिषेक बॅनर्जी. क्रियेची प्रतिक्रिया. त्यावेळी ज्या क्रिया होत होत्या, हत्याकांड होत होतं, दहशत माजवली होती, आणि त्या ममता बॅनर्जी, त्या अभिषेक बॅनर्जी, त्यांचे कार्यकर्ते, नेते आणि गुंडा कोणी असेल ते, जो दहशत पसरवली होती आणि जी हत्याकांड होत होती, अब्रू लुटली जात होती, महिलांवरती अत्याचार होत होते, असं अराजकता तिथे होती पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षात. ती सत्ता जनतेने उलटून टाकलेली आहे. लक्षात घ्या, जनतेने. तुम्ही बघताच आहे आता तिथे जी घुसखोरी झाली होती, ज्या प्रकारे घुसखोरी झाली होती, बांगलादेश असतील, रोहिंग्या असतील, बांगलादेशी रोहिंग्या हे आता आपल्या मायदेशी परतायला लागले. ज्यावेळी शुभेंदू अधिकाऱ्यांनी तिथे सर्वांना स्पष्ट केलं की जो कोण असेल परदेशी, विदेशी, त्याने इथून आपला काढता पाय घ्यायचा, अन्यथा कारवाई केली जाईल. आम्ही त्यांना सहकार्य करू. ते स्वतःहून जात असतील तर सहकार्य करू, अन्यथा कारवाई होईल, आणि त्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आणि ह्या भीतीपोटी आता तिथला एक करून जो घुसखोर होता, बांगलादेशी होता, तो रोहिंग्या होता, आणखीन कोण असेल तो आपापल्या मायदेशी परतायला लागला आहे. केरळामधून सुद्धा आता पश्चिम बंगालच्या सीमेवरती आले, कर्नाटकमधून सुद्धा आले, महाराष्ट्रामधून सुद्धा तिथे जायला लागले. म्हणजे त्याने आता दहशत घेतलेली आहे. कारण अमित शहानी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे, गृहमंत्री अमित शहा, की आता एका विदेशी नागरिकांना, पश्चिम बंगालच्या घुसखोरांना, त्या रोहिंग्यांना उचलून बाहेर फेकलं जाईल. त्यामुळे आता दहशत आहे कोणाच्या मनात? त्या ममता बॅनर्जीच्या मनात, त्या अभिषेक बॅनर्जीच्या मनात, त्यांच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मनात, आणि या घुसखोरांच्या मनात. आणि त्याचं प्रचिती येते. ती प्रचिती तुम्ही बघितलं तसं. पण आज मी जो व्हिडिओ बनवतो आहे त्याचा मागचा उद्देश काय आहे तो समजून घ्या. मित्रांनो, पहिली गोष्ट, मागच्या व्हिडिओमध्ये, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे मी एका गोष्टीचा, की हिंदू जागृत झालेला आहे. आणि हिंदूंनी, पश्चिम बंगालच्या हिंदूने 95% हिंदूने भारतीय जनता पार्टीला निवडून दिलेलं आहे. ही गोष्ट कधी निदर्शनात आली? जेव्हा तो फालत्याचा पोल झाला, निवडणूक झाली, परत निवडणूक झाली फालता या विधानसभेमध्ये. जहांगीर खान यांनी काय म्हटलं होतं, ज्यावेळी निवडणुका सुरू होत्या, निवडणुकीच्या दरम्यान आपल्या भाषणामधून, की आम्ही आलो आणि आम्ही येणार, आणि आल्यानंतर आम्ही काय करू आणि काय नाही करू ते सांगता येणार नाही. त्यामुळे आम्हाला मतदान द्या, आम्हाला मतदान करा, अन्यथा तुमची काही धडगत नाही आहे. पण शेवटी काय झालं? भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व तिथे यश प्राप्त केलं. भूतो ना भविष्यतो. आणि त्यानंतर त्या फालत्यामध्ये जे काय EVMच्या घोटाळ्यामधून ती निवडणूक परत करण्यात आली आणि तो रिझल्ट मिळवला, त्यावेळी ज्यांनी बाहेर न पडलेले हिंदू, म्हणजे रेग्युलर ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी जे बाहेर पडले नव्हते मतदान करायला, ते सुद्धा बाहेर पडले. आणि त्यांनी विविध पत्रकारांना आपली टिप्पणीसुद्धा केलेली आहे की आम्ही त्यावेळी बाहेर पडलो नव्हतो. आणि आयुष्यात पहिल्यांदाच, गेल्या 15 वर्षात किंवा पहिल्यांदाच आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे
मतदान करतोय असं तो हिंदू बोलत होता. म्हणजे किती दहशत होती बघा. कारण मूळ विधानसभा निवडणूक झाली होती, भारतीय जनता पार्टीचा अभूतपूर्व विजय झाला होता, भूतो ना भविष्य तो विजय झाला होता. त्यानंतर दहशत संपली होती. आता ही निवडणूक होती, इलेक्शन होतं, परत इलेक्शन घेतलं गेलं तिथे घोटाळा झाल्यामुळे त्या फालत्यामध्ये. आणि जहांगीर खानची तर हवाच निघून गेली. त्याने निवडणूक लढवणार नाही असं सुद्धा जाहीर केलं. मित्रांनो, इथे महत्त्वाची गोष्ट आणि घटना काय घडली तर अभिषेक बॅनर्जी हे ज्यावेळी बाहेर पडले होते, जनतेला सामोरं जाण्यासाठी बाहेर पडले होते, कोणाला भेटायला गेले होते, त्यावेळेला त्यांची अवस्था काय करण्यात आली, जी अवस्था इतके वर्ष त्या जनतेची, सामान्य जनतेची, ह्या अभिषेक बॅनर्जींनी, ममता बॅनर्जींनी, त्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी करून ठेवली होती, ती अवस्था, ती दशा त्या जनतेने केली. त्याच्यावरती हात उचलला, अंडी फेकण्यात आली आणि चोर चोर म्हणून घोषणा देण्यात आल्या. तो म्हणतोय की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. नाही मित्रांनो, ते सामान्य नागरिक होते. आणि सामान्य नागरिक त्याच्या बंगल्याच्या खालून जाताना चोर चोर म्हणून घोषणा देत आहेत. त्या बंगल्याच्या, तो तिथे राहतोय, तिथे निवासस्थानाच्या बाहेर उभे राहून संघटित होऊन तिथला सामान्य नागरिक त्या ममता बॅनर्जीला आणि त्या अभिषेक बॅनर्जीला चोर चोर म्हणत आहेत, त्यांना शिव्यागाळ करतायत. याचा अर्थ काय झाला? क्रियेची प्रतिक्रिया. आणि ही प्रतिक्रिया साधीसुधी नाही मित्रांनो, ही प्रतिक्रिया साधीसुधी नाही, दहशत निर्माण करणारी. जी दहशत गेल्या 70 वर्षात या काँग्रेसने, या तृणमूल काँग्रेसने, या सपाने, समाजवादी काँग्रेस, म्हणजे हे जे विरोधक आहेत, आता इंडिया आघाडीचे जे चट्टेबट्टे आहेत, अनेक पक्ष आले आहेत, अनेक संघटना आहेत, जे एकत्र संघटित होऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढत आहेत, NDAच्या विरोधात लढत आहेत, त्याने एक दहशत निर्माण केली होती. मग ते उत्तर प्रदेश असो, दिल्ली असो, हरियाणा असो, महाराष्ट्र असो. कारण ते लागून चालन कशाचं करायचं तर मुसलमानांचं, तुष्टीकरण कशाचं चालू होतं तर मुसलमानांचं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्रसुद्धा तेच करत होते 2.5 वर्षात त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकालामध्ये. मुसलमानांचं लागून चालन, तुष्टीकरण. आताही तेच करतायत ते. त्यांना माहीत आहे आपल्याला हिंदू कधी सोडून गेले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव. पण ममता बॅनर्जींची अवस्था अशी आहे, ते बाहेर पडायला आता धजवत नाही आहे, रस्त्यावर उतरायला धजवत नाही आहे, रस्त्यावर येऊन राजकारण करायला धजवत नाही आहे. ते सामाजिक माध्यमातून, सोशल मीडियातून आपली बकवास करत आहेत. म्हणजे बघा किती दहशत आहे. बाहेर पडायची त्यांची ताकद नाही, क्षमता नाही आहे. त्यांचे जे अनेक नेते आहेत, जे बाहुबली होते, दहशत पसरवून त्यांनी ठेवले होते, त्यांची आता धरपकड सुरू झालेली आहे. आणि तुम्ही बघितलंच या अभिषेक बॅनर्जीची कशी अवस्था करून ठेवली. अगदी यथेच्छ चोप दिला आणि अंडी फेकण्यात आली, घोषणा देण्यात आल्या, चोर चोर म्हणून घोषणा देण्यात आल्या. म्हणजे क्रियेची प्रतिक्रिया. आता ही क्रिया कोणी केली होती तर तृणमूल काँग्रेसने, त्या ममता बॅनर्जीने, त्या अभिषेक बॅनर्जीने, त्यांच्या नेत्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्या गुंडांनी दहशत निर्माण केली होती. त्या दहशतीची क्रिया, त्याची प्रतिक्रिया आता नागरिक देतोय. आणि ही गोष्ट समस्त भारताला दिसते, समस्त भारतवासियांना दिसते. लक्षात आलं का? त्यामुळे आता ज्या प्रकारे त्या पश्चिम बंगालमधला हिंदू 95% हिंदू जागृत झाला आहे, तसाच हिंदू आता भारतातील अनेक प्रांतातील, अनेक राज्यातील हिंदू जागृत व्हायला पाहिजे. ही दिशानिर्देश आहे, त्या पश्चिम बंगालमधून जागृतीकरण झालेलं आहे, हे लक्षात घ्यावं समस्त भारतातील समाजातील नागरिकांना. कोण दहशती आहे, कोण लागून चालन करतोय, कोण तुष्टीकरण करतोय, कोण देश हिताचं काम करतोय. पेट्रोल महाग झालं आहे, नोकऱ्या मिळत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही आहे, म्हणून हे आता काँग्रेसी बोंबलत आहेत. पण गेल्या 70 वर्षात केलेला भ्रष्टाचार, त्याच्यावरती चुप्पी आहे. लागून चालन, तुष्टीकरणाबद्दल चुप्पी आहे.
सबका साथ सबका विकास सबका प्रयास याला सुद्धा आता भारतीय जनता पार्टीने सुद्धा बगल दिलेली आहे. कारण वास्तवात इस्लाम हा जो एक तथाकथित धर्म आहे, मुसलमान हा तथाकथित धर्म आहे, त्यांचा अजेंडा काय आहे? त्यांचा अजेंडा काय आहे? इस्लामिककरण करणं, जिहाद करणं, गजवा हिंद करणं हे लक्षात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना, अमित शहांना. आणि आता ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांना. त्यामुळे ज्यांची साथ आहे त्यांचाच विकास. लक्षात आलं का? ज्यांची साथ आहे त्यांचाच विकास असो. पण ज्या क्रियेला प्रतिक्रिया मिळाली ती बघितल्यानंतर तुमच्याही मनात आता जे प्रश्न उठले होते, जो प्रश्नाचा धूर उठला होता तो आता कसा झाला आहे? विरळ झाला असेलच. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हे वास्तव बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते? अभिषेक बॅनर्जी, ममता बॅनर्जी कार्यकर्ते, ते तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते, यांच्या क्रियेची प्रतिक्रिया उमटल्यानंतर तुम्हाला काय वाटते? त्या पश्चिम बंगालमध्ये जे परिवर्तन झालं आहे, आणि पश्चिम बंगालच नव्हे पूर्ण जग आता युग परिवर्तनाकडे चाललं आहे, सनातनच्या दिशेने चाललं आहे. तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.